मुल्ला बहुजन समाज पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार आहे। मी कराड शहरवासियांना एवढंच सांगतो की माझं निवडणूक चिन्ह हत्ती आहे। ही लढाई धनदांडग्या विरुद्ध जनशक्तीची आहे। कराड शहरवासियांपर्यंत माझा जो वचननामा असेल तो पोचला असेल किंवा कदाचित पोचला नसेल काही ठिकाणी, कारण माझी प्रचार यंत्रणा थोडी थंड आहे। मी दुसऱ्यांसारखा धनदांडगा नाहीये। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मी हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। आणि ही लढाई मी पुन्हा पुन्हा सांगतोय की धनदांडग्यांविरुद्ध जनशक्तीची आहे। माझं जे विजन आहे ते कराड शहरासाठी खूप फलदायक आहे। त्यामुळे उद्या 2 तारखेला मतदान करताना विचारपूर्वक विचार करून हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं असं मी या ठिकाणी कराड शहरवासियांना आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी आनंद थोरोडे, बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष सातारा। आज या ठिकाणी आम्ही कराड शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इम्रान मुल्ला यांना बहुजन समाज पार्टीतर्फे तिकीट दिलेले आहे। आणि एवढ्या सगळ्या म्हणजे धनदांडग्यांच्या समोर आम्ही आमच्या अल्पसंख्यक थोडस लोक घेऊन म्हणजे भले थोडी कार्यकर्ते कमी असतील, आता मगाशी भरपूर होते, पण बहुजन समाज पार्टीची विचारधारा, महापुरुषांची विचारधारा, फुले शाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन, बाबासाहेबांचा हत्ती घेऊन आम्ही या कराडच्या ह्याच्यात उतरलेले आहेत। तर दलित आणि मुस्लिम आणि इतर समाजाचे सर्व मतदान होऊन सर्व समाज आम्हाला सहकार्य करत आहे। तर आम्हाला मी ओबीसींना सुद्धा हे करतोय, आवाहन करत आहो की बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला इम्रान मुल्लाला जास्तीत जास्त मतं देऊन आणि ह्या कराड नगरीचं कसं आपण डेव्हलप करू यासाठी ह्या महापुरुषांची विचारधारा आपल्याला महत्वाची आहे। तर महापुरुषांच्या विचारधारेवर जर आपण गेलो तर आपण आपल्या कराडचं सुजलाम सुफलाम बनवू शकतो। जय भीम, जय भारत।